एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या नॉट रिचेबल झाल्यात। जातीचं बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सहर शेख अडचणीत आलेले आहेत। सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख हे दोघेही नॉट रिचेबल आहेत। सहर शेख मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 मधून नगरसेविका आहे। अपडेट जाणून घ्यात अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे। अक्षय, प्रमाणपत्राचा मुद्दा हा केवळ समोर आलेला असतानाच यांचं नॉट रिचेबल होण्याचं नेमकं कारण काय, काही कळू शकलंय का? या संदर्भात आम्ही युनिस शेख यांच्याशी काल बोललो होतो फोनवरून, तर त्यांची अशी प्रतिक्रिया होती की या नोटीस संदर्भात मला कोणतीही माहिती नाही, पण उद्या म्हणजे आज या संदर्भात ते अधिक खुलासा करणार होते। त्यांच्या वकिलांशी चर्चा करून ते आज खुलासा करणार होते, या संदर्भात आपल्याला प्रतिक्रिया देणार होते। पण आज देखील आम्ही सकाळपासून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय। त्यांचं जे या सहर युनिस शेख यांचे जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये सकाळपासून मीडियावाले सगळे आपले प्रतिनिधी बसलेले आहेत। मात्र ते सकाळपासून हे दोघे देखील युनिस शेख देखील आणि सहर शेख देखील हे कॉल उचलत नाहीयेत, कोणाशी बातचीत करत नाहीयेत आणि मीडियाला देखील म्हणजे प्रतिक्रिया देखील या ठिकाणी ते देत नाहीयेत। त्यामुळे सकाळपासून सध्या ते कुठेही उपलब्ध नाहीयेत आणि त्यांच्या ऑफिसमधून देखील हे सांगण्यात येते की सध्या ते नॉट रिचेबल आहेत। त्यामुळेच आता या प्रकरणामध्ये खुलासा नेमका सहर शेख कधी करणार हा सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न आहे। आणि आता देखील त्यांच्या ऑफिसमध्ये देखील कोणतेही एमआयएमचे कार्यकर्ते किंवा प्रतिनिधी उपलब्ध नाही आहेत, कोणीही बातचीत करण्यास तयार नाहीये। त्यामुळे त्यांचं जे नगरसेवक पण आता धोक्यात आलेलं आहे, या संदर्भात ते पुढचं काय पाऊल उचलतात किंवा ही जी कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली आहे या कारवाईनंतर त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय हे अजूनही आपल्याला कळलं नाहीये। कदाचित उद्या किंवा परवा ते बोलण्याची शक्यता आहे, मात्र ते देखील अजून निश्चित काही सांगण्यात येत नाही। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।